नमस्कार. प्रेमाने बोला. दया निरंकार. संत जनानो, तुम्ही कधी विचार केलाय ज्या देवाला भेटायला जगभरातून लाखो लोक हजारो किलोमीटरचा प्रवास करून येतात, तो देव रात्रीच्या अंधारात चुपचाप मंदिराच्या बाहेर पडत असेल? हो, ही गोष्ट खरी आहे, काल्पनिक नाही. देव रात्रीच्या अंधारात अशा भक्ताला चुपचाप भेटायला जायचा ज्या भक्ताला मंदिरात साधा प्रवेश सुद्धा नव्हता. आणि तो भक्त म्हणजे संत चोखामेळा. आज आपण पाहणार आहोत संत चोखामेळा यांची एक गोड आणि हृदयस्पर्शी गोष्ट. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रेमाने बोला. चोखामेळा नावाचे एक संत आपल्या कुटुंबियासमवेत मंगळवेढा पंढरपूरमध्ये राहायचे. दोघेही विठ्ठलाचे निश्चिम भक्त होते. संत चोखोबा मंदिराच्या परिसरामध्ये जाऊन झाडलोट करून बाहेरूनच पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे. कारण ते क्षुद्र जातीत जन्मले असल्यामुळे त्यांना मंदिराच्या आत प्रवेश नसायचा. त्यामुळं ते बाहेरूनच पांडुरंगाची मनोभावे भजन करायचे, पूजा करायचे आणि सेवा म्हणून तिथला परिसर झाडलोट करायचे. असा याचा दिनक्रम नित्य चालू होता. कुटुंब अगदी आनंदात होते. एक दिवस नेमाप्रमाणे चोखोबा मंदिराच्या परिसरामध्ये झाडायला लोटायला लागले, देवाचं भजन गायला लागले, देवाचं गुणगान गायला लागले. आणि मग तिथली एक व्यक्ती चोखोबांना म्हणाली, काय चोखोबा, किती दिवसापासून तुम्ही भक्ती करताय, किती दिवसापासून तुम्ही पांडुरंगाचं भजन म्हणताय, ही सेवा करताय, पण पांडुरंगानं तुम्हाला दर्शन दिलेलं दिसत नाही. कदाचित तुमची भक्ती खोटी असेल, तुमचा विश्वास खोटा असेल, तुमची श्रद्धा देवावरची खोटी असेल, काहीतरी तुमच्या भक्तीत बिघडलंय. त्याशिवाय देव तुम्हाला अजूनपर्यंत दर्शन द्यायचं थांबणार नाही किंवा आत बोलवून घ्यायचं थांबणार नाही, असं म्हणतो आणि तो माणूस निघून जातो. पण हे शब्द संत चोखोबाच्या मनाला लागतात. दिवसभर चोखोबा अन्नाचा कण घेत नाहीत की पाणीही पित नाहीत. त्या संध्याकाळी मंदिराच्या बाहेर जाऊन बसतात. त्यांचा कंठ दाटून येतो, डोळ्यातून आसरू येतात आणि गुडघ्यात मान घालून पांडुरंगाला म्हणतात, पांडुरंगा, माझा हीन जातीत जन्म झाला, यात माझा काय दोष? माझ्या हीन जातीमुळे मला तुझ्या मंदिरात प्रवेश नाही. लोक माझ्या वरच्या जातीवरून, माझ्या वरच्या धर्मावरून, माझ्या वरच्या रंगावरून मला म्हणतात तुला भक्तीचा अधिकार नाही. तुझी भक्ती खोटी आहे, तुझा विश्वास खोटा आहे, तुझी श्रद्धा खोटी आहे. जरी लोक म्हणत असले तर पांडुरंगा, तुला तर माहिती आहे ना माझी भक्ती खरी आहे की नाही. आणि तू ह्या जन्मात मला जर तुझं दर्शन दिला नाहीस तर पुढच्या जन्मात माझं काय होईल? पांडुरंगा, एकदा तरी दर्शन दे रे, असं म्हणतो आणि गुडघ्यात मान घालून त्याचा कंठ दाटून येतो आणि त्याच्या कंठातून शब्द येतात, रस ढोंगा परी ऊस नवे ढोंगा, काय भुललासी वरली या रंगा. नदी ढोंगी परी नीर नवे ढोंगा, काय भुललासी वरली या ढोंग. कमान ढोंगी परी तीर नवे ढोंगा, काय भुललासी वरली या रंगा. चोखा ढोंगा परी भाव नवे ढोंगा रे, चोखा ढोंगा परी भाव नवे ढोंगा रे, काय भुललासी वरली या रंगा. असं म्हणून देवाची आळवणूक करतात. ही हाक आतील विठोबापर्यंत जाते. सगुण रूप धारण करतात, चोखोबाला दर्शन देतात, आपल्या गळ्यातील एक मौल्यवान हार चोखोबाच्या गळ्यात घालतात. चोखोबाही आनंदित होतात, उत्साही होतात, पांडुरंगाबरोबर भजन गातात, पांडुरंगाच्या भजनामध्ये रमतात. रात्र कशी जाते कळत नाही, इतका आनंद झालेला असतो. आणि सकाळी उजाडल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं, पांडुरंगाच्या भजनामध्ये, कीर्तनामध्ये, गुणगानामध्ये रात्र कुठे गेली कळली नाही, पण माझी सेवा राहिली. म्हणून ते झाडू हातात घेतात आणि मंदिराचा परिसर लोटायला सुरुवात करतात. उजाडल्यानंतर पुजारी पांडुरंगाची पूजा करण्यासाठी येतात. ते आत पांडुरंगाजवळ जातात आणि त्यांच्या लक्षात येतं की पांडुरंगाच्या गळ्यात हार नाही आहे. बाहेर येऊन बघतात तर संत चोखोबाच्या गळ्यामध्ये तो हार असतो. त्या पुजाऱ्याला राग येतो. त्या चोखोबाला बोलवून घेतो आणि कानाखाली त्याच्या आणतो आणि म्हणतो, चांडाळा,
लाज नाही वाटली? मग विठोबाचा हार घालून मिरवायला, विठोबाच्या हाराची चोरी करायला तुला लाज नाही वाटली? अरे क्षुद्र जातीचे तुम्ही, तुम्हाला किती वेळा सांगितलं तुम्ही मंदिराच्या परिसरात यायचं नाही, मंदिराच्या आत यायचं नाही, तरीही तुमची सवय जायची नाही. आज पश्चाताप म्हणून ह्या मंदिराच्या परिसरात तुम्ही दिसायचं नाही, त्या चंद्रबागेवरच राहायचं आणि तेथूनच काय पाया पडायचं असलं तर पडायचं असं ते म्हणतो. आणि पुजारी त्याला ढकलून चापटी मारून हाकलून लावून देतो. संत चोखोबा मनातनं नाराज होतात आणि सुन्न होऊन आपलं चंद्रभागेकडे निघतात. पुजारी आत येतो, देवाची पूजा करण्यासाठी पुजारी आत येतो. बघतो तर त्याला आश्चर्याचा धक्का पोचतो, त्याच्या पायाखालची वाळू सरकते, कारण चापट चोखोबाला मारलेली असते आणि गाल विठोबाचा सुजलेला असतो. चापट चोखोबाच्या डाव्या कानाखाली लावली जाते आणि विठोबाचा सुद्धा डावा कान सुजला जातो. हा घाबरतो, कासबारतो, सगळ्यांना बोलवतो आणि घडलेली हकीकत सांगतो. त्यावेळी सगळीजण म्हणतात, चोखोबाला बोलवून घ्या, त्याची माफी मागा. आणि मग चोखोबाला शोधून आणलं जातं, त्याची माफी मागितली जाते आणि पांडुरंगाचा गाल सुजलेला उतरतो. हा चमत्कार अनेक लोकांच्या मध्ये घडतो. बघा भक्तासाठी देव काय काय करतो. पुढे बरीच वर्षे चोखोबानी आपलं जीवन भक्तीत व्यतीत केलं. 8 मे 1338 रोजी अंगावर भीत पडून आपल्या नश्वर शरीराचा त्याग केला. समारोपाकडे जात असताना किंवा शेवटाकडे जात असताना संत चोखोबानी आपल्या जीवनातून दाखवून दिलं की देव कोण्या एका धर्माचा नाही, कोण्या एका पंथाचा नाही, कोण्या एका जातीचा नाही, कोण्या एका कुळाचा नाही, तर देव सर्वांचा आहे. आपण सर्वजण देवाचे आहोत. देव भावाचा भुकेला आहे, तर मग या जातीपातीच्या भिंती कशासाठी? 21व्या शतकात जर आपण या जातीपातीच्या भिंती पाडूच असू तर ही एक शोकांतिका आहे. संत चोखोबाच्या जीवनाकडे बघत असताना एक गोष्ट आम्ही प्रांजळपणाने कबूल केली पाहिजे की देव कोणत्या जातीचा नाही किंवा कोणत्या प्रांताचा नाही. देव हा भावाचा भुकेला आहे. मनी नाही भाव आणि देवा मला पाव, देव आशा न पावायचा नाही, तो काय बाजारचा भाजीपाला नाही. म्हणजे देवाला फक्त भोळा भाव आवडतो. त्याला कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या प्रांताचा आहे, कुठल्या कुळात आहे ह्याच्याशी देणं घेणं नाही. देवाला सगळी माणसं, सगळा समाज एक समान आहे. देवानं निर्माण केलेल्या निसर्गानं कधी भेदभाव केला नाही. सूर्य सगळ्यांसाठी समान प्रकाश देतो, चंद्र सगळ्यांसाठी शीतलता देते, नदी सगळ्यांसाठी एकसारखी वाहते, हवा सगळ्यांसाठी एकसारखी वाहते. ह्या निसर्गानं कधी भेदभाव केला नाही, निसर्गानं कधी उच्च नीच मानलं नाही. मग आपण माणसाने का मानायचं? आयुष्य 2 दिवसाचं आहे, सर्वांनी मिळून मिसळून राहूया. म्हणून निरंकारी मिशन म्हणतंय, जातीच्या भिंती पाडा आणि प्रेमाची नाती जोडा. म्हणजे जातीपातीतल्या भिंती पाडून टाकूया, उच्च नीच भेदभाव संपून टाकूया आणि प्रेमानं सर्वजण एकत्र येऊया आणि गुण्या गोविंदानं एकत्र नांदूया. वैर द्वेष मनातून काढा, वैर द्वेष मनातून काढा, विरोधाच्या भिंती पाडा, प्रेमाचा सेतू बांधा आणि गुण्या गोविंदाने नांदा. प्रेमाचा सेतू बांधा आणि गुण्या गोविंदाने नांदा. प्रेमाने बोला.